नमस्कार, आर न्यूजच्या सोमवार दिनांक 18 नोव्हेंबरच्या बातमीपत्रात आपलं मनपूर्वक स्वागत। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत महालक्ष्मी TMT बार्स, नाते अविरत जुळते आणि प्रत्येकाच्या मनातील चव जपणारे महालक्ष्मी सुरेश मसाले। आजच्या बातमीपत्रात प्रथम पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा आणि स्थानिक बातम्यांमध्ये पाहूयात स्वतःच्या स्वप्नांसाठी मजुराचा बळी देणाऱ्या अमोल पवारला जन्मठेपेची शिक्षा, त्याला साथ देणाऱ्या भावाची मात्र पुराव्याअभावी झाली निर्दोष मुक्तता। कर्जाच्या खाईतून बाहेर यायला विमा रक्कम मिळवण्यासाठी रचला होता बनाव। गडिंग्लज सहकारी साखर कारखाना राजकीय अड्डा बनवू नका, विद्याधर गुरबे। कामगार आणि सभासदांनी निवडणुकीत विवेकबुद्धीनं मतदान करण्याचं आवाहन, राजकीय हस्तक्षेप कारखान्याच्या हिताला मारक ठरेल असा दिला इशाराही। कागलमध्ये दुरंगीचे बादशाह होते सदाशिवराव मंडलिक आणि विक्रमसिंह घाटगे। मुश्रीफनी 5 वेळा मैदान मारलं पण तिरंगी लढतीत, यंदाच्या दुरंगी लढतीत बाजी कुणाची याचीच उत्सुकता। मोडकी लॅब्राडोर स्कूटर ते शेकडो कोटींचा मालक, मुश्रीफांचा प्रवास डोळे पांढरे करणारा ॲडव्होकेट सुरेश कुराडे। भादवण इथं महाविकास आघाडीच्या सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद। मतदारांच्या शाश्वत विकासासाठी मानसिंग खोराटे यांना संधी द्या, जनसुराज्य अध्यक्ष विनय कोरे यांचं आवाहन। नूल येथील सुराज्य मेळाव्याला प्रचंड प्रतिसाद। हसन मुश्रीफ म्हणजे प्रामाणिक नेतृत्वाचा आदर्श, खासदार प्रफुल्ल पटेल। 60 तास द्या, संपूर्ण आयुष्य तुमच्यासाठी देतो, मंत्री हसन मुश्रीफ। कागलमधील प्रचार सभेला प्रचंड गर्दी, ऐतिहासिक विजयाचा विश्वास। धामापूर आणि कुर्णे ग्रामपंचायतीचा शिवाजी पाटील यांना विश्वासार्ह पाठिंबा। एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व्ह धोरणामुळे कोकण भागातील जनतेचा विश्वास। इंडस्ट्री स्थापन करून रोजगार निर्मितीचा शिवाजी भाऊंनी दिला शब्द। आणि शेतकऱ्यांच्या विकासासाठी 24 तास तत्पर प्रकाश रेडेकर। मुगळी इथं झालेल्या कोपरा सभेत शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी संघर्ष करण्याचं दिलं वचन, मतदारांना संघटित होऊन हक्क मागण्याचे केले आवाहन।